तर इकडे काँग्रेसने सुद्धा त्यांच्या फडणवीसांच्या विरोधात एक्स पोस्ट केलेली आहे। फडणवीसांनी पुन्हा एकदा माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। हिंदी सक्तीवरून त्यांनी ही टीका केलेली आहे। त्यांची एक्स पोस्ट आपण बघूया। फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केलाय। तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली। भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचं कारस्थान आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांची निष्ठा ही महाराष्ट्राशी आहे, मराठी माणसांशी नाही, दिल्लीश्वरांशी आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे। बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणाऱ्या शिंदेंच्या सेनेकडे शिक्षण खातं असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय, मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे। अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की त्यांनी महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय मेले काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही। फक्त आपल्याला अर्थखातं मिळावं हेच अजित पवारांचं धोरण आहे। संघ आणि भाजपचा हा एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृतीचा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो झुगारून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात।